हॅलो, हा बोला. आत्ता? अच्छा, का हो? अच्छा अच्छा, अहो नाही ताई, तहान लागल्यावर कोणी विहीर खोदतं का? सांगा बरं. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अच्छा, बरं ठीक आहे. डिस्चार्ज झाले की मला एकदा कॉल करा, मग मी भेटून बोलते. मग सविस्तर बोलूया. येस येस येस, ओके, थँक्यू. काळजी घ्या. हो हो. बघितलं, दयनीय अवस्था आहे. लोक केव्हा हेल्थ इन्शुरन्स साठी जेव्हा समोरून कॉल येतो ना, तेव्हा 100% एक मनामध्ये पाल चुकचुकते शंकेची की नक्की कोणीतरी आजारी आहे, काहीतरी हॉस्पिटलायझेशन झालेलं आहे. अगदी हॉस्पिटलला गेल्यावर कॉल करतात राव. असं नका करू. जेव्हा आम्ही सांगतोय ना की हेल्थ इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या, आम्ही सकाळचे जेवढे पण एजंट आहेत ना, सकाळचे 2 तास प्रत्येकाला त्या हेल्थ इन्शुरन्सचं महत्व समजवण्यात आणि प्रत्येकाला ते मेसेजेस करण्यात आमच्या आयुष्यातले रोजचे सकाळचे अति महत्वाचे 2 तास त्यावर वाया घालवत असतो, तुम्हाला सांगण्यासाठी की बाबा हेल्थ इन्शुरन्स करा, हेल्थ इन्शुरन्स करा. तेव्हा तर तुम्ही लोक मनावर घेत नाही. आणि मुलं आजारी पडली, कोणीतरी घरातलं हॉस्पिटलाइज झालं, तिथे विचारलं गेलं की बाबा तुमचं मेडिक्लेम आहे का? नाहीये, मग ₹1,00,000 भरावे लागतील. आता लगेच ₹50,000 डिपॉझिट आहे. ही जेव्हा तुमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्हाला आमचा नंबर आठवतो. मग तेव्हा तुम्ही कॉल करून विचारता, मॅडम आता हेल्थ इन्शुरन्स घेतला तर किती दिवसांनी चालू होईल? अहो, व्हायरल इन्फेक्शन, कुठलंही हॉस्पिटलायझेशन ड्यू टू व्हायरल इन्फेक्शन असो तर त्याला 30 दिवसाचा वेटिंग पिरियड असतो. एक वेळ ऍक्सिडेंट साठी तरी 1 दिवस आधी पॉलिसी असेल तर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही क्लेम घेऊ शकता. परंतु कुठल्याही आजारासाठी ऍडमिट असाल तर कमीत कमी 30 दिवस झालेले असायला हवेत ना. असं वेळेवर तहान लागल्यावर विहीर खोदल्यावर पाणी लागणार आहे का त्याला? समजावून समजावून वैताग आला बाबा. थोडस मनावर घ्या. हो हो, तुम्हीच. मला की नाही महिन्यातून एकदा तरी असा कॉल येतो बऱ्याचदा की ताई ते आपल्याला हेल्थ इन्शुरन्स करायचा होता हो, मेडिक्लेम पॉलिसी ते तुम्ही मागे टाकलं होतं. जेव्हा स्वतःहून अचानक भयानक कॉल येतो ना, तेव्हा इथे क्लिक होतं. मग आम्ही इकडनं प्रश्न विचारतो, का हो ताई, कोणी ऍडमिट आहे का घरातलं? अहो ताई, कालच मुलाला ऍडमिट केलंय आणि डॉक्टरांनी सांगितलं ₹50,000 खर्च आहे, पण तुमची मेडिक्लेम पॉलिसी असेल तर त्यातून खर्च होईल, म्हणून तुम्हाला कॉल केला. आता उत्तर काय द्यावं यावर हसूही येतं आणि स्वतःवर रडू येतं की आपण हे महत्व यांच्यापर्यंत प्रॉपरली पोहोचवू शकलो नाही. हे आमचं फेल्युअर आहे की बाबा ज्या गोष्टीची गरज तुम्हाला आत्ता नाहीये ती आत्ता मिळते ना तर घेऊन टाका. जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना, हो हो, तुम्हालाच सांगते मी, जेव्हा तुम्हाला त्या हेल्थ इन्शुरन्सची खरोखर गरज पडेल आणि तेव्हा जर तो काढलेला नसेल ना, तर तेव्हा कोणीही, कुठलीही कंपनी, कुठलाही एजंट तुम्हाला मदत करू शकणार नाही. तो तेव्हा त्यावेळी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळणार नाही. तर आता ज्या गोष्टीची गरज नाहीये, हेल्थ इन्शुरन्स, आता तुम्ही सुदृढ आहात तर आजच हेल्थ इन्शुरन्स करून घ्या. कळलं? पुन्हा कुणी ऍडमिट झाल्यावर कॉल नका करू. थँक्यू.